सगळ्यात आधी आपल्याला तुरीची डाळ निसून घ्यायची। 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला डाळ निसून घ्यायची आहे। इथं आपल्या डाळ निसून झालेली आहे। जी डाळ नेसली होती ती आपल्याला कुकरमध्ये टाकायची आहे। त्यानंतर पाणी टाकून आपल्याला डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्यानंतर टमाटे, पाणी आवश्यकतेनुसार टाकायचे। पाणी टाकल्यानंतर कुकरचं झाकण लावून आपल्याला 2 शिट्टी होऊ द्यायचे। डाळ शिजूस तर आपण तोपर्यंत पालक स्वच्छ करून घेऊया। पालक घेतलेले, डाळ शिजवता आपल्याला पालक निसून घ्यायचे। पालकच्या जास्त आपल्याला काळी घ्यायची नाहीये। अशा प्रकारे पालक आपल्याला निसायचे। फ्रेश पालक आणलाय मी बाजारातनं। पालकमध्ये प्रोटीन आहेत, जसं की आयरन, फायबर, कॅल्शियम, विटॅमिन ए आणि सी आहेत। म्हणून पालक खाल्लंच पाहिजे, जेणेकरून आपल्या शरीराला प्रोटीन मिळते। पालेभाज्या मात्र निसायला खूप कंटाळा येते, पण पालेभाज्यातच प्रोटीन जास्त आहे। पालक निसून झाले आणि पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता आपल्याला हे पालक बारीक चिरून घ्यायचे। पालक स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला पालकाचे 8-9 पानं घ्यायचे तर आणि बारीक चिरून घ्यायचे। ह्या पद्धतीत पालक चिरून घ्यायचे बारीक। आपली डाळ शिजलेली आहे। आपली डाळ शिजलेली आहे। मस्तपैकी आपली डाळ शिजलेली आहे। कढाई घ्यायची आहे। कढाई गरम झाल्यानंतर त्याच्यात तेल टाकायचे। मस्तपैकी तेल गरम होऊ द्यायचे चांगलं। तेल गरम झाल्यानंतर 1 चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरा, लसूणच्या पाकळ्या घेतल्या तर 5-6 ते बारीक चिरून घेतलेलं तर। त्यानंतर हळद घेतलेली आहे थोडी, मिरची पावडर घेतलेलं आहे 1 चम्मच, धनिया पावडर घेतलेलं आहे थोडंसं। सगळं झाल्यास डाळ टाकायची आहे। चवीनुसार मीठ, जी बारीक पालक चिरलेली होती ती टाकायची। पालक टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं चांगलं। एक 10 ते 15 मिनिटं शिजून घ्यायचं आहे आपल्याला आता ही पालक। आपल्याला ही डाळ शिजू द्यायची चांगली। आपली पालक शिजली आहे। अशा प्रकारे आपली पालक डाळ रेडी आहे।
तुम्ही पण ट्राय करा माझ्या रेसिपीनुसार घरी. का तर पालकमध्ये खूप प्रोटीन आहे, म्हणून पालक खाल्लं पाहिजे. पालक डाळ रेसिपी तयार आहे. जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला मात्र विसरू नका, जेणेकरून मी जो व्हिडिओ टाकेल तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचू शकतील. म्हणून मला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करायला विसरू नका. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा पालकात काय प्रोटीन आहे आणि कुठले विटॅमिन्स आहेत. कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद मित्रांनो.